1 मे पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये काही खरोखरच मोठे बदल होत आहेत आणि हे बदल थेट आपल्या रोजच्या घरगुती बजेटवर परिणाम करणार आहेत. तर या नव्या प्रशासकीय नियमांचं हे सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी एक अतिशय महत्वाचा आणि तातडीचा प्रश्न पडतो. 1 मे पासून होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बदलांसाठी आपली स्थानिक स्वयंपाकघरे खरंच तयार आहेत का? कारण गॅस वितरण आणि बुकिंगच्या प्रक्रियेत आता असे काही मोठे बदल होत आहेत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. या विश्लेषणात आपण नेमकी काय पाहणार आहोत तर 1 मे पासून लागू होणारे नवे नियम, अनिवार्य डीएसी कोड, गॅस बुकिंगमधील अंतराचे नवे नियम, जागतिक घडामोडींचा किमतींवर होणारा परिणाम, ई-केवायसीची आवश्यकता आणि शेवटी ग्राहकांसाठी आवश्यक पावले. भाग 1 मे पासून लागू होणारे नवे नियम. आता हे बदल का केले जात आहेत तर यामागील प्राथमिक हेतू अगदी स्पष्ट आहे. गॅस चोरी पूर्णपणे रोखणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सिलेंडर अगदी सुरक्षितपणे पोहोचवणे. थोडक्यात सांगायचं तर वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. भाग 2, अनिवार्य डीएसी कोड. आता हा डीएसी किंवा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड नेमका काय प्रकार आहे तर हा कोड नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपी सारखाच असतो. सिलेंडरची डिलिव्हरी घेताना हा कोड डिलिव्हरी बॉयला देणं आता सक्तीचं आहे. लक्षात घ्या, हा कोड दिल्याशिवाय डिलिव्हरी पूर्ण मानली जाणारच नाही. म्हणूनच गॅस एजन्सीकडे आपला मोबाईल नंबर नेहमी अपडेट असणं आता अगदी मस्ट झालं आहे. भाग 3, गॅस बुकिंगमधील अंतराचे नवे नियम. बुकिंगच्या नियमांमध्येही आता थोडा बदल झालाय. सर्वसाधारण ग्राहकांसाठी एका डिलिव्हरीनंतर दुसरं बुकिंग करायचं असेल तर किमान 25 दिवसांचं अंतर ठेवणं आता बंधनकारक असणार आहे. आणि जर कोणी उज्ज्वला योजनेतील लाभार्थी असतील तर हेच अंतर 45 दिवसांपर्यंत असू शकतं. या दोन वेगवेगळ्या कालमर्यादा का? कारण सिलेंडरचा संभाव्य गैरवापर आणि साठेबाजी थांबवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भाग 4, जागतिक घडामोडींचा किमतींवर होणारा परिणाम. आता थोडं जागतिक पातळीवर काय चाललंय ते पाहूया. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जो मध्य पूर्वेतील तणाव वाढलाय त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत आणि सरतेशेवटी देशांतर्गत गॅसचे दर वाढण्याचा मोठा दबाव निर्माण झालाय. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत कसे पोहोचतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि ह्या सगळ्याचा आर्थिक फटका किती बसेल तर 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत सुमारे 50 ते 60 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा दर आता 1000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तर सतत चढउतार सुरूच असतात, पण आता घरगुती बजेटवर खऱ्या अर्थाने ताण येणार आहे. भाग 5, ई-केवायसीची आवश्यकता. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर ग्राहकांची बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण नसेल तर त्याचे थेट आणि थोडे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. एकतर गॅस बुकिंग पूर्णपणे थांबवलं जाऊ शकतं किंवा मिळणारी सबसिडी म्हणजेच अनुदान अचानक बंद होऊ शकतं. त्यामुळे या अनिवार्य प्रक्रियेकडे कोणत्याही परिस्थितीत कानाडोळा करून चालणार नाही. पण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण एक दिलासादायक बाब म्हणजे ही ई-केवायसी प्रक्रिया आता खूप सोपी करण्यात आली आहे. गॅस एजन्सीमध्ये जाऊन भल्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. अधिकृत मोबाईल ॲप्सचा वापर करून घर बसल्या ही प्रक्रिया अगदी सहज पूर्ण करता येते. भाग 6, ग्राहकांसाठी आवश्यक पावले. नव्या प्रणालीनुसार गॅसचा पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवायचा असेल तर ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घ्या. पहिली गोष्ट, गॅस एजन्सीकडे मोबाईल नंबर त्वरित अपडेट करणे. दुसरी, सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी तो डीएसी कोड तयार ठेवणे. तिसरी गोष्ट, वेळेत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे. आणि चौथी, बुकिंगमधील अंतराचे नवीन नियम कटाक्षाने पाळणे. या साध्या कृतींची नोंद घेतली तर कोणतीही अडचण येणार नाहीये. सरतेशेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हे कडक नवीन नियम गॅस चोरी यशस्वीपणे थांबवतील की पारदर्शकतेच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एका तणावाची